पुण्यातून बुलढाणा पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलाय। खडकपूर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्यानं शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली आहे। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील ही धक्कादायक घटना घडली। 3 पानांची सुसाईड नोट लिहित शेतकरी कैलास नांगरे यांनी आत्महत्या केली आहे। युवा शेतकरी कैलास नांगरे यांना राज्य शासनाचा युवा पुरस्कार मिळाला होता। तर कैलास नांगरे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या संदर्भात अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश सोळंकी यांच्याकडून। गणेश, नक्कीच प्रणिता, ही धक्कादायक आणि हृदयदायक घटना आहे। देऊळगाव तालुक्यातील कैलास नागरे हा युवा शेतकऱ्याने आज सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलंय। त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानाची सुसाईड नोट लिहिली आहे। त्याची एक मागणी होती की देऊळगाव राजा येथील जो खडकपूर्णा प्रकल्प आहे त्या खडकपूर्णा प्रकल्पातून जे पाटाचं पाणी ते शेतकऱ्यांना शेतासाठी द्यावं, ती मागणी होती। मात्र प्रशासन त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होतं। त्यामुळे कंटाळून आणि उद्विग्न होऊन त्याने 4 पानाची सुसाईड नोट लिहिली आणि प्रशासनावर या ठिकाणी ठपका ठेवलेला आहे आणि स्वतःवरच उद्विग्न होऊन मी दोषी आहे या प्रकरणाला, त्याच्यामुळे 302 माझ्यावरच दाखल करावा अशी सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे। प्रणिता, मात्र या घटनेनं या सविस्तर माहितीसाठी केलेली आत्महत्या ही सगळ्याच्या मनाला चटका लावून जाणारी आहे। एक शेतकरी जो त्याचं कुटुंब उभं करण्याचा प्रयत्न करतो, आदर्श शेतकरी म्हणून तो गणला जातो, त्याला पुरस्कार प्राप्त होतो, परंतु निसर्गाच्या कोपामुळे किंवा पाणी न मिळाल्यामुळं त्याला आत्महत्या करावं लागते, हे दुर्दैव आहे। या सगळ्या प्रश्नाची उत्तरं निसर्गावर जरी आपण अवलंबून असलो तरी शासनाला द्यावी लागतात। म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं आहे।